हर हर महादेव. हरिद्वारची कावड यात्रा नेमकी काय आहे? नमस्कार. श्रावण महिना सुरू झाला की उत्तर भारतातील अनेक रस्त्यांवर एक वेगळंच दृश्य पाहायला मिळतं. हजारो लाखो लोक भगवे कपडे घालून रस्त्यावर चालताना दिसतात. खांद्यावर असते एक कावड आणि त्या कावडीत असते पवित्र गंगाजल. ओठांवर एकच जयघोष, बोलो बम, हर हर महादेव. पण प्रश्न असा आहे की कावड यात्रा नेमकी काय आहे? या यात्रेची सुरुवात कशी झाली? लोक शेकडो किलोमीटर घालून गंगाजल आपल्या गावापर्यंत का घेऊन जातात? कावड जमिनीवर का ठेवत नाही? आणि एवढ्या मोठ्या यात्रेचं व्यवस्थापन प्रशासन कसं करतं? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती घेणार आहोत. तर कावड यात्रा म्हणजे काय? सर्वात आधी समजून घेऊया, कावड यात्रा म्हणजे भगवान शिवाला गंगाजल अर्पण करण्यासाठी केली जाणारी धार्मिक यात्रा. या यात्रेत शिवभक्त हरिद्वार किंवा गंगेच्या इतर पवित्र ठिकाणांहून गंगाजल घेतात. हे गंगाजल ते आपल्या गावातील किंवा शहरातील शिव मंदिरापर्यंत घेऊन जातात आणि श्रावण महिन्यात विशेषतः शिवरात्री किंवा श्रावणी काळात हे गंगाजल शिवलिंगावर अर्पण करतात. या यात्रेत सहभागी होणाऱ्या शिवभक्तांना सामान्यतः कवाडिया किंवा कावडिया म्हटलं जातं. आता कावड म्हणजे काय? कावड म्हणजे साधारणपणे बांबू किंवा हलक्या साहित्यापासून तयार केलेली एक रचना. तिच्या दोन्ही बाजूंना गंगाजलने भरलेले भांडी किंवा कलश लटकवले जातात. ही कावड खांद्यावर घेऊन भक्त अनेक किलोमीटर चालतात. काही भक्त काही किलोमीटर चालतात तर काही भक्त शेकडो किलोमीटरचा प्रवास पायी करतात. आणि ते ह्या यात्रेचं खरंच वैशिष्ट्य समोर येतं. कारण प्रवास हा फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा प्रवास नसतो. तो श्रद्धा, संयम आणि संकल्पाचा प्रवास असतो. कावड यात्रा का केली जाते? भगवान शिवाला गंगेशी जोडणाऱ्या अनेक धार्मिक कथा हिंदू परंपरेमध्ये सांगितल्या जातात. यामधील एक महत्वाची कथा आहे समुद्र मंथनाची. समुद्र मंथनातून हलाहल नावाचं भयंकर विष बाहेर आलं. या विषामुळे संपूर्ण सृष्टी धोक्यात आली. तेव्हा भगवान शिवानी हे विष प्राशन केलं. विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी शिवांना गंगाजल अर्पण करण्यात आलं, अशी धार्मिक मान्यता आहे. या कथेशी जोडून शिवाला गंगाजल अर्पण करण्याची परंपरा विकसित झाली असं मानलं जातं. याशिवाय कावड यात्रेच्या उत्पत्तीबाबत रावणाशी संबंधित कथाही प्रचलित आहे. मात्र या कथा धार्मिक परंपरा आणि श्रद्धेचा भाग आहे. त्यामुळे त्यांना ऐतिहासिक पुरावा म्हणून पाहण्याऐवजी धार्मिक आख्यायिका म्हणून समजून घेणे योग्य आहे. हरिद्वारचं महत्व काय? आता प्रश्न येतो, गंगाजल घेण्यासाठी इतके लोक हरिद्वारलाच का येतात? हरिद्वार हे भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. हिमालयातून वाहत आलेली गंगा मैदानी भागात प्रवेश करते ते महत्वाचं ठिकाण म्हणजे हरिद्वार. इथल्या हर की पडौलीला विशेषतः धार्मिक महत्व आहे. दररोज हजारो भाविक येथे गंगा स्नान करतात. गंगा आरतीला मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहतात आणि कावड यात्रेच्या काळात तर हरिद्वार संपूर्ण वातावरण बदलून जातं. रस्ते, घाट, बाजार आणि महामार्ग सगळीकडे भगवे झेंडे आणि बोल बमचा जयघोष ऐकायला मिळतो. कवाडिया सामान्यतः पायी प्रवास करतात. पहिल्यांदा ते हरिद्वारला पोहोचतात, गंगेतून पवित्र जल भरतात, त्यानंतर आपली कावड घेऊन परतीचा प्रवास सुरू करतात. या प्रवासात अनेक भक्त ठराविक नियम पाळतात. मांसाहार टाळणे, मद्य आणि तंबाखू टाळणे, शिस्त पाळणे आणि शिवनामाचा जप करणे अशा अनेक धार्मिक आचारांचे पालन काही कवाडी करतात. त्यांच्यासाठी हा प्रवास एक प्रकारचा आध्यात्मिक संकल्प असतो. कावड जमिनीवर का ठेवत नाही? कावड यात्रेतील एक महत्वाची गोष्ट म्हणजे कावड जमिनीवर न ठेवण्याची परंपरा. अनेक भक्त कावड एका विशिष्ट स्टँडवर किंवा व्यवस्थेवर ठेवतात. कारण त्यांच्या श्रद्धेनुसार गंगाजल अत्यंत पवित्र आहे. त्यामुळे ते कावड थेट जमिनीवर ठेवणं टाळतात. ही गोष्ट प्रत्येक कावडियाच्या संप्रदायानुसार किंवा वैयक्तिक श्रद्धेनुसार बदलू शकते. बोल बम म्हणजे कावड यात्रेतील तुम्हाला एक घोषणा वारंवार ऐकायला मिळते. बोल बम म्हणजे बम म्हणजे काय? इथे बम हा भगवान शिवाशी संबंधित भक्तीचा जयघोष आहे. कवाडी एकमेकांना उत्साह देण्यासाठी, प्रवासातील थकवा कमी करण्यासाठी आणि शिवभक्ती व्यक्त करण्यासाठी बोल बम, हर हर महादेव अशी घोषणा देतात. एका अर्थाने हा जयघोष संपूर्ण यात्रेचा ऊर्जा बनतो. कावड यात्रेचे काही प्रकारही आहेत. कावड यात्रेचे वेगवेगळे प्रकार आपल्याला सामान्य कावडीय पायी चालत जाताना दिसतात, तर काही भक्त
डाक कावड वापरतात. डाक कावडमध्ये गंगाजल आपल्या ठिकाणी शक्य तितक्या कमी वेळेत पोहोचण्यावर भर दिसतो. काही भक्त धावत किंवा समूहाने ठराविक पद्धतीने प्रवास करतात. त्यामुळे कावड यात्रा केवळ धार्मिकच नाही तर शारीरिक आणि मानसिक क्षमतेचाही परीक्षा असते. एवढ्या मोठ्या यात्रेची व्यवस्था कोण करतो? आता सर्वात मोठा प्रश्न, लाखो लोक एका मार्गावर आले तर व्यवस्था कशी केली जाते? यासाठी प्रशासनाला अनेक दिवस आधीपासूनच तयारी करावी लागते. रस्त्यांची व्यवस्था, वाहतूक नियंत्रण, पिण्याचं पाणी, वैद्यकीय सुविधा, स्वच्छता, पोलीस बंदोबस्त, तात्पुरती निवास व्यवस्था, आपल्याला आपत्कालीन सेवा या सर्वांची व्यवस्था केली जाते. काही ठिकाणी स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक लोकही मोठ्या प्रमाणावर मदत करतात. भंडारा म्हणजे काय? कावड यात्रेत सर्वात वेगळं आणि आकर्षक दृश्य म्हणजे रस्त्याच्या कडेला दिसणारे भंडारे. अनेक ठिकाणी स्थानिक लोक, धार्मिक संस्था किंवा स्वयंसेवी संघटना कवाडियांना मोफत भोजन देतात. कुठे चहा, कुठे पाणी, कुठे फळं, तर कुठे पूर्ण जेवण. अशा प्रकारे सेवा केली जाते. यामध्ये सहभागी होणाऱ्या लोकांसाठी ही देखील एक प्रकारची धार्मिक सेवा मानली जाते. या यात्रेच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो? कावड यात्रा ही फक्त धार्मिक घटना नाही, तिचा स्थानिक अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम होतो. हॉटेल, रेस्टॉरंट, वाहतूक, फुलं पूजेचे साहित्य, कावड, भगवे कपडे, चप्पल, पाणी, अन्न पदार्थ यांसारखे अनेक व्यवसायांना यात्रेच्या काळात मोठी मागणी मिळते. म्हणजेच एका मोठ्या धार्मिक यात्रेमागे एक मोठी आर्थिक साखळीही तयार होते. पण या यात्रेसमोर आव्हानेही आहेत. इतक्या मोठ्या संख्येने लोक एकाच वेळी रस्त्यावर आले की समस्या निर्माण होणं स्वाभाविक आहे. वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका, कचरा, पाण्याची क्षमता आणि आरोग्याच्या समस्या, सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न ही मोठी आव्हाने आहेत. त्यामुळे श्रद्धेसोबत शिस्त आणि जबाबदारी तितकीच महत्वाची आहे. कावड यात्रा करणाऱ्या प्रत्येक भक्ताने स्वतःशी आणि इतरांची सुरक्षा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. शेवटी कावड यात्रा ही केवळ हरिद्वारहून गंगाजल आणण्याची यात्रा नाही. कावडियांसाठी ती श्रद्धेचा प्रवास आहे, संकल्पाचा प्रवास आहे, शिवभक्तीचा प्रवास आहे आणि हजारो लाखो लोकांचा एक धार्मिक भावनेने जोडणारा अनुभव आहे. एक भक्त आपल्या खांद्यावर कावड घेतो, शेकडो किलोमीटर चालतो आणि शेवटी आपल्या गावातील शिवलिंगावर गंगाजल अर्पण करतो. त्याच्या दृष्टीने हा प्रवास इथे संपत नाही, तर त्याचा संकल्प पूर्ण होतो. म्हणूनच कावड यात्रेत एक घोषणा सतत ऐकू येते, बोल बम, हर हर महादेव. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण विषयांसह. तोपर्यंत हर हर महादेव.